सुख चित्र नवे मी संसार माझा रेखिते दिसते मजला सुख चित्र नवे मी संसार माझा रेखिते दिसते मजला सुख चित्र नवे मी संसार माझा रेखिते. चालू यस मी संसार माझा रेखिते ला 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 मजला सुख चित्र नवे मी संसार माझा रेखिते दिसते मजला सुख चित्र मजला सुख चित्र नवे ला 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 रेखिते दिसते मजला सुख चित्र नवे ला 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 सुख चित्र नवे मी संसार. देखते रहो. आता काय म्हणावं या झोपेला. अरे देवा, सुप्रभात, उठा आता, सकाळ झालीये. काय ग तू पण झोपू दे ना, आज रविवार आहे. अरे वा, रविवार आहे म्हणून काय झालं. अरे वाजले किती. मला माहित नाही, मी घड्याळ हातात बांधून झोपलेलो नाही. झोपेत सुद्धा मस्करी सुचते ना. तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं, तुझ्या माझ्या लेकराला घरकुल नवं. आता बऱ्या बोलाने उठा आणि चूड भरून हा गरमागरम चहा घ्या, नाही तर हाच गरमागरम चहाचा कप ना तुमच्या पाठीवरच ठेवतो. अरे नाही नाही, उठतो. धन्य आहे तुझी. अगं किती वर्षाने आई आज स्वप्नात आली होती. कुणाची. तुझी आणि कुणाची. हो का, काय बोलली. अगं काय बोलणार, तू वेळ देशील तर ना. म्हणजे काय, तू उठवलंस मला, निघून गेली. अरे देवा. देवा, चाय देवा. हो, हे घ्या घ्या घ्या. कमाल आहे तुझी. तुझी आई म्हटल्यानंतर चेहऱ्यावर काय पिसारा फुलला होता. आहा. आणि माझी आई असती तर. काय काय बोलला. खबरदार पुन्हा असा बोलला तर. माझी आई ती तुमची आई आणि तुमची आई ती माझी सासू. हा, असू द्या सासू. हे बघा, आई ही आईच असते. आणि माझी सासू असून सुद्धा तिने आपल्या मुलीपेक्षा जास्त मला जीव लावलाय. कधी ओरडली नाही, कधी रागवली नाही. अजून माहितीये, माझी चूक असताना सुद्धा मला खूप प्रेमाने समजून सांगायची ती. म्हणजे काय, अगं आई कोणाची आहे. माझी. असं का बघताय. बघतोय माझ्या सौंदर्याकडं. 20 वर्ष लग्नाला झाली, पण माझं सौंदर्य अजूनही टगमगलेलं नाही. कसलं डोंबल्याचं सौंदर्य. अगं खरंच बोलतोय मी. आज 20 वर्ष झाली आपल्या लग्नाला,
तरी पण एक पाहुणा सुद्धा येऊ शकत नाही आपल्या घरी. अगं एक पाहुणा येऊ शकत नाही म्हणजे काय बोलतेस काय तू? हो, खरं तेच बोलते. अगं अशी काय करतेस आणि रडतेस काय वेडाबाई? अगं दर रविवारी न चुकता आपल्याकडे पाहुण्यांची रांग लागते, त्याचं काय? आणि म्हणते एकही पाहुणा आपल्या घरी येऊ शकत नाही. मला तर हे पटत नाही. नाही नाही, ते पाहुणे नाही, ते पाहुणे नाही. मग अगं मग कोणते पाहुणे? तो पाहुणा. तो तो पाहुणा? तो पाहुणा. अगं तो पाहुणा येण्यासाठी आपण कमी प्रयत्न केलेत का जानू? अगं डॉक्टरांनी सांगितलेलं तुला तर चांगलंच माहिती आहे ना. नाही नाही नाही, मला काहीच माहिती नाही. अगं अशी काय करतेस तू? अगं तो पाहुणा नाही म्हणून काही फरक पडतो का? हो, मला फरक पडतो. तुम्हाला काय? म्हणजे काय? बाहेर कुठे गेल्यावर काय बायका विनाकारण मला वांजोटी असं टोचून बोलतात, तेव्हा मला जो त्रास होतो ना, त्याची कल्पना सुद्धा कोणी करू शकत नाही. काय? अगं डोकं फिरलंय त्या बायकांचं. अगं त्यांना असं म्हणण्याचा अधिकार कोणी दिला? मी तर म्हणतो एखाद्या बाईला असं घाणेरड्या शब्दात बोलू पण नाही. एका वेळा मारणाऱ्याचा हात पकडू शकतो, पण बोलणाऱ्याचं तोंड पकडू नाही शकत. शांत हो, बस. अगं मी म्हणतो त्या ठिकाणी तिचं आपलं कोणी असतं तर? तिचा मुलगा मुलगी, तिची बहीण भाऊ असते तर? नाही, बस, आता मी ठरवलंय. अगदी बरोबर. यापुढे त्या बायकांचं लक्ष सुद्धा देऊ नको. असं तुम्ही बोलता, पण मला काय बोलायचं? काय ऐकाल का म्हणजे? अगं असं का बोलते जानू? अगं तुझ्याशिवाय दुसरं माझं घराला कोणी आहे का? आईला सांगायचं नाही म्हणजे जन्मदाती आई आहे की माझी? हो हो हो, ते मला माहिती आहे. जितकी ती तुमची आहे त्याच्यापेक्षा जास्त ती माझी आहे. मग अशी का बोलतेस आईला सांगायचं नाही म्हणून? अगं नक्की बोल. हो, पण त्याबद्दल मला एक वचन द्या. वचन? हो, असं का कोणतं काम आहे? एवढं काही खास काम नाहीये, पण अगोदर तुम्ही वचन द्या मला. बर दिलं, बोल. मला आता हा पाहुणा आपल्या घरी पाहिजे. मी पण त्या बायकांना दाखवते की बघा बघा, मला पण तुला मी वाचली नाही, मी वाचली नाही. आता काही केलं ना तरी मला हा पाहुणा आपल्या घरात पाहिजे म्हणजे पाहिजे. काय? हा पाहुणा? नाही नाही, अगे कसं शक्य आहे? जानू अगे हे सोडून तू दुसरं काही मार, मी तुला ते आणून देईन. नाही, माझा निर्णय ठाम आहे. जानू अशी काय करतेस ग? हा हट्ट सोड जानू, हा हट्ट सोड. माझा निर्णय ठाम आहे. जानू जानू हा हट्ट सोड ग. नाही, आता मी काही एक ऐकणार नाही. आणि जर तुम्ही माझा हट्ट पूर्ण नाही केला ना तर मी माझा जीव देईन. सांगून ठेवते तुम्हाला. जानू अशी काय करतेस ग? अशी का वागतेस तू? अगं अभद्र का बोलतेस? हे बघ जानू, अगं तू मला घेऊन जा त्या बायकांकडं. मी ठणकावून त्यांना विचारतो. चल चल जानू. नाही नाही, तुम्ही मला वचन दिलंय, आता विसरू नका. मला आई व्हायचंय. जानू मला आई व्हायचं, मला आई व्हायचंय, जानू मला आई व्हायचंय. जानू माझं ऐक ना, जानू. अगं हट्ट सोड. तुम्ही माझं ऐकत का नाही? जानू.
प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम आहे. हो मिस्टर तुषार, खूपच मोठा प्रॉब्लेम आहे. डॉक्टर साहेब, खूपच मोठा प्रॉब्लेम आहे म्हणजे मी समजलं नाही. आम्हाला मूल होणार की नाही? होणार. दिवस पावला. चौकात जा. हो. हो तुषार, पण काय डॉक्टर साहेब? हो खूपच मोठी अडचण आहे. मोठी अडचण आहे म्हणजे? हो अडचण आहे. या तर आम्ही मुलाला वाचू शकतो किंवा मुलाच्या आईला. डॉक्टर साहेब, हो काय म्हणताय तुम्ही? या तर मूल वाचेल किंवा मुलाची आई? हो. याच्यावर काही उपाय नाही का? हो उपाय तुषार, आम्ही आमच्याकडून पूर्ण प्रयत्न करू दोघांनाही वाचवण्याचे, पण त्यात आम्ही अपयशी ठरलो तर? आणि तुम्हाला यापैकी कोण पाहिजे? साहजिकच आहे डॉक्टर साहेब, मला दोन्ही पाहिजे. आम्ही दोघांनाही वाचवण्याचा प्रयत्न करू, पण समजा. काय म्हणालात? असे असेल तर मला मूल नको डॉक्टर साहेब, मूल नको मला. हे काय, तुमच्या डोळ्यात पाणी? म्हणजे मला मूल नाही होणार का डॉक्टर साहेब? होणार. मग तुमच्या डोळ्यात पाणी का? नाही अरे, हे पाणी नाही. पाणी नाही मग? अच्छा, आनंद सुरू आहेत का? आज खऱ्या अर्थाने देव पावला. तुमचे खूप खूप उपकार आहे आमच्यावर डॉक्टर साहेब. नाही नाही, उपकार काही नाही. हो कसं नाही? पाहिलं, आता आपल्या घरी पण नवीन पाहुणा आहे ना. हो. आता मी पण बाळाच्या जन्मानंतर त्या बायकांना सांगून देणार, दाखवून देणार की पहा मला पण बाळ आहे, मी वांजोटी नाही, मी पण एका बाळाची आई आहे. हो शारदा, हो. अहो, अरे गेली कुठे? अरे अहो अहो, तुमचं लक्ष कुठे आहे? मी किती आवाज देत आहे. पहा, मी तयार झाली, अजून तुम्ही इथेच बसून आहे. अरे लवकर तयार व्हा, आपल्याला डॉक्टरकडे जायचं आहे ना. अरे हो, आलो मी. हो. ए शारदा, अगं चल, जायचंय ना. मग नमस्ते डॉक्टर. हो नमस्कार. नमस्कार. बस बोला. डॉक्टर साहेब, आमच्या लग्नाला 20 वर्ष झाली, पण अजून मूल नाही. या अगोदर कोणत्या डॉक्टरकडे गेला होता? हो डॉक्टर साहेब. मग त्यांनी काही रिपोर्ट्स दिले? हो आहे. हो. ज्या डॉक्टरकडे तुम्ही गेला होता त्यांनी या संदर्भात काही सांगितलं होतं का? हो सांगितलं होतं. सांगितलं होतं मला मूल होणार. तरी सुद्धा तुम्ही माझ्याकडे आलात? एक मिनिट डॉक्टर साहेब, फोन आलाय. ठीक आहे, ठीक आहे.
मिस्टर तुषार, तुम्हाला हे सर्व माहीत आहे, तरी तुम्ही माझ्याकडे आलात? हो डॉक्टर साहेब, हे मला माहिती आहे, पण काय? हो मी तिला खूप समजावलं, पण ते माझं काही ऐकायलाच तयार नाही. ऐकायला तयार नाही म्हणजे तुम्ही त्यांना व्यवस्थित समजावलं का? हो डॉक्टर साहेब. अहो, तुमचा हा प्रॉब्लेम मी पहिल्यांदाच पाहतोय. डॉक्टर साहेब, अहो असा कोणता मोठा प्रॉब्लेम आहे सांगा तुम्ही. बाळाला जन्म देताना एक तर आईचा जीव वाचू शकतो किंवा बाळाचा, बरोबर? बरोबर. आम्ही दोघांचा जीव वाचवण्याचा खूप प्रयत्न करू, पण आणखीन एक प्रॉब्लेम आहे. मी समजलो नाही डॉक्टर साहेब. मी स्पष्टच सांगतो, आम्हाला जे काही आहे ते पेशंटला पहिला सांगावं लागेल. याशिवाय आणखी कोणता प्रॉब्लेम आहे सांगा डॉक्टर. बघा तुषार, आईचा जीव वाचला तर ताई पुन्हा आई बनू शकत नाही, आणि बाळाचा जीव वाचला तर आईचा जीव जाणार नाही. याशिवाय मी समजलो नाही डॉक्टर. या सर्व धावपळीत जर आईचा जीव गेला तर बाळाला सांभाळणार कोण? ज्याचं कोणी नाही त्याचं देव आहे डॉक्टर. ये बस. ठीक आहे. धन्यवाद डॉक्टर साहेब. चला लवकरात लवकर माझी ट्रीटमेंट चालू करूया. मी काही औषधं देतोय, ते आजपासून चालू करा. शारदा, तू जरा बाहेर थांब, मी फाईल घेऊन येतो. हो. डॉक्टर साहेब, तुम्ही आणखी काहीतरी प्रॉब्लेम म्हटलं, पण तेवढ्याच शारदा आली. सांगा मला. हो, सांगायचं होतं. तुमची केस खूप डिफरंट आणि क्रिटिकल आहे. काय? डिलिव्हरीच्या वेळी आईचा जीव गेला तर तुम्हाला खंबीर राहणं खूप महत्वाचं आहे. तुमची मी फाईल पाहिली आहे. तुमची हार्टची कंडिशन खूप नाजूक आहे. नाही डॉक्टर साहेब, असं काही होणार नाही. बरं, मी येतो. येतो डॉक्टर साहेब. नमस्कार. थँक्यू गॉड, थँक्यू गॉड, थँक्यू गॉड. हे शारदा पडशील. अरे नाही पडणार तुषार, मी खूप खुश आहे आज, खूप खूप खुश आहे. चल आपण नाचूया. अगं हे संकट. यशोदा का नंद लाला, ब्रिज का उजाला है, मेरे लाल से तो सारा जग झिलमिला है. जू 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 जू. हो हो. हो, मी खूप खुश आहे, मी अगं खूप खुश पडशील. आहे. हे बघ, तू बस जरा. अगं कोणीतरी येणार येणार ग, ग कोणीतरी येणार ग, ग कोणीतरी येणार ग, नवीन पाहुणा येणार ग. अगं हो हो. शांत बस आणि एका गोष्टीचा मात्र विचार कर. आता मी काही शांत बसणार नाही, अजून काही विचारही करणार नाही. अरे पण तुला शांत बस म्हटलं मी. हो, आता जोपर्यंत हा पाहुणा येत नाही ना तोपर्यंत मी काही शांत बसणार नाही, अजून काही विचारही करणार नाही, अजून तुम्हाला पण काही विचार करू नाही देणार आहे. अरे वा वा. अरे एकदम सॉरी, खुश दिसते. हो. अरे हो, आज रविवार आहे. झोपेत. ती गेली कुठं?
किचन मध्ये आहे बसू. ओ मा, तुम्ही उठला? ओ, चहा पाहिजे? चहा पाहिजे? माझ्या बालाला चहा पाहिजे. आले बाबा, थांब, तुला पण चहा देते. हा, चहा देते. पप्पांसोबत चहा. ठीक आहे. अरे तू कशाला चहा बनवलास? अगं मी बनवला असताना. बस बस. हो, काळजी करू नका, मी एकदम ठणठणीत आहे. किती धावपळ करतेस पण. काय ग? हो, काही नाही, या साहेबांना आपण सकाळपासून चहा पाहिजे. असं हो. म्हणजे चहा पाहिजे म्हणजे आपल्याला डॉक्टर तिकडे जायला पाहिजे. हो, तसं नाही. मग ए, अरे अरे, काय? पहा ना कसा मस्ती करत आहे. आई, काय ग शारदा? अगं पोट दुखतोय का? आई, चल चल आपण डॉक्टरकडे जाऊया. उठ उठ. आई, चल चल सावकाश चल. आई, चल. आई ग. आई ग. भेटेल आपल्याला रिक्षा, लगेच जाऊ. हा? रिक्षा दादा थांबा. चल चल. या. डॉक्टर अक्षता, डॉक्टर अक्षता, नर्सला पटकन बोलवून घ्या.
मी पटकन औषधं देतोय, हा. ते लगेच घेऊन या. हो डॉक्टर. मी काही औषधं दिली आहेत, ती पटकन लवकरात लवकर घेऊन. हो हा, हो, लवकर डॉक्टर. घेऊन या. चलो डॉक्टर साहेब औषध. सॉरी. ठीक आहे. बुद्धी द्या. माझी शारदा कशी आहे? डॉक्टर साहेब माझी शारदा कशी आहे? प्लीज मिस्टर तुषार, तुम्ही बसून घ्या. प्लीज प्लीज बसून घ्या. डॉक्टर साहेब सांगा ना माझी शारदा कशी आहे? अभिनंदन, तुम्हाला मुलगा झालेला आहे. पण डॉक्टर साहेब हो माझी शारदा कशी आहे? डॉक्टर साहेब माझी शारदा कशी आहे? अभिनंदन, तुम्हाला मुलगा झालेला आहे. आणि माझी शारदा? अहो, आम्ही तुमच्या बालाला आणि आईला वाचवायचा खूप प्रयत्न केला, पण काय डॉक्टर साहेब? पण आम्ही आईचा जीव वाचवू शकलो नाही. प्लीज माफ करा मला. काय म्हणजे माझी शारदा गेली? तरी तिला खूप समजावलं होतं की आपल्याला मूल नको, पण कोण कुठली ती बाई तिला वांजोटी बोलली आणि मी वांजोटी नाही हे सिद्ध करण्यासाठी तिनं हट्ट धरला. मी आई होय ना, आई तर ती झालीच, पण मला आणि बाळाला सोडून गेली. डॉक्टर साहेब माझी शारदा दूर निघून गेली हो, दूर निघून गेली. तुम्ही शांत व्हा प्लीज. प्लीज तुम्ही शांत व्हा, बसून घ्या प्लीज. डॉक्टर साहेब कसा शांत होऊ? माझी तमाम आया बहिणींना हात जोडून नम्र विनंती आहे, वांजोटी हा शब्द आपल्या मुखातून हृदयातून या जगातून पोलिओ सारखा दूर फेकून द्या. द्या ना डॉक्टर साहेब, तुमचं बिल किती झालं सांगा, मी लगेच पे करतो. मिस्टर तुषार, बिल नको आहे मला. तुमच्यावर पहिलाच एवढा दुःखाचा डोंगर कोसळला आणि आम्ही बालाच्या आईला सुद्धा वाचू शकलो नाही. माफ करा आम्हाला आणि प्लीज तुम्ही शांत व्हा. मग तुमच्यासारखे देवमाणूस डॉक्टरच्या रूपात अजूनपर्यंत आहे.
मिस्टर तुषार, अरे हा बोलत का नाही? मिस्टर तुषार, मिस्टर तुषार, मिस्टर तुषार, हो नो, मिस्टर तुषार कुठं गेला? डॉक्टर हो नो, बालपण गेलं. पाहिलं काय झालं ते? एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीला समजून घेतलं पाहिजे. एखाद्या स्त्रीला मूल होत नाही म्हणून तिला वांजोटे वेगळे शब्द वापरू नका. या जगात असे अनेक कुटुंब आहेत की ज्यांना मुलं आहेत तरी ते दुःखी आहेत. असे अनेक आई वडील आहेत की त्यांचा एकुलता एक मुलगा किंवा मुलगी आजारामुळे किंवा अपघातामुळे दगावले आहेत. अशा आई वडिलांनी काय करायला पाहिजे? एका बाईने दुसऱ्या बाईला टोचून बोलल्यामुळे तिने विचार केला की मला आई व्हायचं आहे. त्यासाठी ती काही करायला तयार झाली. आता हेच पहा ना, या आई वडिलांनी गोंडस बाळाला जन्म दिला पण त्याला पाहण्यासाठी ते राहिले नाही आणि त्या आई वडिलांशिवाय हे बाल राहू शकले नाही. माझ्या भावना तुम्ही समजून घ्या. माझ्या माता भगिनींनो, आपण एक निर्णय करूया की या वांजोटी शब्दाला मुखातून काय या जगातून हद्दपार करूया. पुन्हा शारदा किंवा तुषार सारखे किंवा त्यांच्या बालासारखे कोणी बळी जाऊ नये. ही माझी माता भगिनींना माझी कल्पनेची विनंती आहे. Yeah.